जिम्नोस्पर्म, जिम्नॉस म्हणजे नेकेड, स्पर्मा म्हणजे सीड्स. तर ज्यांच्या सीड्सना वरती कवरिंग नाही, म्हणजेच काय, ज्यांच्या ओव्ह्यूल्स या ओव्हरीच्या आत नाही आहेत. दी ओव्ह्यूल्स आर नॉट एन्क्लोज्ड बाय ओव्हरी वॉल. युजली ओव्ह्यूल्सच्या बाहेर ओव्हरी असते, ओव्हरीपासून फ्रूट तयार होतं, ओव्ह्यूलपासून सीड तयार होतं. तर हे ओव्ह्यूल्स हे ओव्हरीच्या आत नसतात, नुसतेच ओव्ह्यूल्स असतात. द ओव्ह्यूल्स आर प्रेझेंट ऑन द ट्रीज विदाउट ओव्हरी वॉल. दे आर रिमेन एक्सपोज्ड बिफोर अँड आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या आधी पण एक्सपोज्ड असतात, नंतर पण एक्सपोज्ड राहतात. सीड्स आर नॉट कवर्ड, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज जिम्नोस्पर्म्स. त्यांचं नाव याचं जिम्नोस्पर्म असं आहे. आता याच्यामध्ये जे काही वेगळ्या ट्रीज आहेत, वेगळे जीनस आहेत, त्याच्यामध्ये सायकस आहे, पायनस आहे, सिड्रस आहे, तर हे सगळे इन्क्लूड होतात. त्याच्यामध्ये छोट्या साईजचे ट्री ते खूप मोठे ट्री, तसंच श्रब्स म्हणजे अगदी छोटी झुडपं, असे सगळे व्हरायटी असतात. त्याच्यामध्ये लार्जेस्ट ट्री सिक्विया जे आहे, इट इज द लार्जेस्ट ट्री इन दिस वर्ल्ड. सो इट इज इन्क्लुडेड इन जिम्नोस्पर्म. इट इज द टॉलेस्ट ट्री इन दिस वर्ल्ड. आता याच्यामध्ये काय काय येतं, तर आता हे सिक्वियाचं दुसरं एक नाव आहे रेडवूड ट्री. ओके, इट इज द टॉलेस्ट ट्री. काही यातल्या ट्रीज जे आहेत, दे हॅव फंगल असोसिएशन ऑफ रूट. युजली रूट्स आर टॅप रूट्स, आणि काही रूट्सचं फंगल असोसिएशन असतं. मग आता ट्रीजच्या रूट आणि फंगल असोसिएशन ह्याचं जे कॉमन नेम आहे, दॅट इज कॉल्ड एज मायकोरायझा. जेव्हा ट्री रूट्स आर असोसिएटेड विथ फंगस, इट इज कॉल्ड ॲज मायकोरायझा. आता हे मायकोरायझा कुणामध्ये कॉमन आहे, तर पायनस ट्रीजमध्ये मायकोरायझा इज कॉमन, म्हणजे रूट्स आर असोसिएटेड विथ फंगस. आता काही रूट्स जसं की सायकसचे, तर ह्या रूट्समध्ये नायट्रोजन फिक्सिंग जे सायनोबॅक्टेरिया आहेत त्यांचं असोसिएशन असतं. स्पेशलाइज्ड रूट्स तयार होतात की ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग असे सायनोबॅक्टेरिया दे आर असोसिएटेड or they are growing on the nodules on the roots. तर ह्यांना म्हणायचं कोरॅलॉइड रूट्स. हे कोणामध्ये कॉमन आहे, सायकसमध्ये. म्हणजे आता दोन टाईप बघितले आपण, मायकोरायझा रूट्स कॉमन इन पायनस अँड कोरॅलॉइड रूट्स, हे इथे दाखवलेत कोरॅलॉइड रूट्स, दे आर कॉमन इन सायकस. असे दोन टाईपचे रूट्स ह्यांच्यामध्ये दिसतात. कोरॅलॉइड रूटमध्ये सायनोबॅक्टेरिया आहेत, मायकोरायझामध्ये रूटवर फंगसचं असोसिएशन आहे. आता स्टेम हे काही ट्रीजमध्ये ब्रांच्ड आहे, काहीमध्ये अनब्रांच्ड आहे. तर स्टेम अनब्रांच्ड गुणामध्ये असतं, सायकसमध्ये. म्हणजे एक स्ट्रेट असा ट्री वाढतो आणि त्याच्यावरती टिपला त्याचे जे काही लिव्ज आहेत त्याचे लिव्सचा बंच असतो असा, दॅट इज सायकस ट्री. देर इज सिंगल स्टेम आणि त्या स्टेमच्या टिपला इथे लिव्ज असतात. दिस इज सायकस ट्री. सो इट इज अनब्रांच्ड किंवा ब्रांच्ड असतात, जसं की पायनस किंवा सिट्रस. सो स्टेम्स आर आयदर अनब्रांच्ड, एक्झाम्पल सायकस, और ब्रांच्ड पायनस, सिट्रस. आता लीव्स आर सिम्पल और कंपाऊंड. कधी सिम्पल म्हणजे नुसतं सिंगल लीफ असतं, सिम्पल म्हणजे असं सिंगल लीफ असतं, किंवा कंपाऊंड म्हणजे काय, तर लीव्स आर इन पेअर. ओके, सो लीव्ज आर इन पेअर. हे सगळं मिळून एक लीफ आहे, लीव्ज आर इन पेअर. सो दिस होल इज अ लीफ, ह्याला म्हणायचा कंपाऊंड लीफ. सो लीव्ज आर सिम्पल ऑर कंपाऊंड. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे ॲडॅप्टेशन्स दिसतात. कशासाठी, तर एक्स्ट्रीम टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंड, ह्याच्यासाठी ॲडॅप्टेशन्स ह्या ट्रीच्या लीव्जमध्ये दिसतात. आता ह्याच्यामधले जे सायकसचे लीव्ज आहेत, दे आर पिन्नेट. म्हणजे काय, पिन्नेटली कंपाऊंड असं म्हणतात. आता आपण लीव्सची मॉर्फॉलॉजी बघू तेव्हा ते बघू. सो द लीव्ज आर पिन्नेट लाईक दिस. ओके, सो दे आर पिन्नेटली कंपाऊंड लीव्ज. आणि कोनिफरमध्ये काय असतं, निडल लाईक लीव्ज. म्हणजे ह्याच्या लीव्ज हे असे एक नॅरो, एकदम असे निडलसारखे लांब असतात, निडल लाईक लीव्ज. ह्याचा फायदा काय, तर इट रिड्युसेस द सरफेस एरिया, आणि त्यामुळे वॉटर लॉस मिनिमाइज केला जातो. दीज आर दी मॉडिफिकेशन्स इन द ट्रीज. हे काय आहेत, सायकसमध्ये पिन्नेटली कंपाऊंड लीव्ज आहेत आणि पायनसमध्ये निडल लाईक लीव्ज आहेत. आता ह्याशिवाय ह्याच्या लीव्जमध्ये काय असतं, थिक क्युटिकल, संकन स्टोमाटा,
विच हेल्प टू रिड्यूस वॉटर. आता म्हणजे काय थिक क्युटिकल म्हणजे काय बघा, ह्या इथे वरती इट इज अ क्रॉस, नॉर्मल क्रॉस सेक्शन ऑफ लीफ असा असतो. वरचं इपिथिलियम आहे, खालचं इपिथिलियम आहे आणि मध्ये हे लीफ आहेत. हा कसा घेतला आहे क्रॉस सेक्शन, आय विल शो यू. सो दिस इज अ लीफ. ओके, आपण एवढं जाड आहे असं गृहीत धरू. हा असा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे लीफचा. इट इज द क्रॉस सेक्शन ऑफ लीफ. हे आपण इथं बघतोय. ओके, हेच जी रिब आहे सेंट्रल रिबची ती इथं दिसते आपल्याला. सर ह्याच्यामध्ये हे वरचं इपिडर्मिस आहे, हे खालचं इपिडर्मिस आहे आणि हे जे स्टोमॅटा आहेत किंवा हे जे स्टोमॅटा आहेत ह्याच्या खाली, सो दीज आर द गार्ड सेल्स अँड दिस इज अ कॅव्हिटी. सो दीज स्टोमॅटल गार्ड सेल्स आर इन द लेवल ऑफ इपिडर्मिस आणि ह्याच्यावरती क्युटिकल नावाचा वॅक्सी लेअर आहे जो वॉटर लॉस प्रिव्हेंट करतो. सो देर इज अ वॅक्सी लेअर कॉल्ड क्युटिकल आणि दीज आर द गार्ड सेल्स. गार्ड सेल्स आर इन द लेवल ऑफ इपिडर्मिस. आता ह्यांच्यामध्ये कसं असतं बघा. सो दीज आर द गार्ड सेल्स. गार्ड सेल्स हे जे इपिडर्मिस आहे ह्याच्यापेक्षा अजून खाली खोल असं संकन म्हणजे खड्ड्यामध्ये आहेत. आता एक पिट आहे आणि त्या पिटमध्ये गार्ड सेल्स आहेत. म्हणजे स्टोमॅटा आत डीपमध्ये आहेत, इथे कॅव्हिटी आहे. दीज आर द गार्ड सेल्स ज्या की इथे पाहिजे होत्या. ओके, असं असण्याचा फायदा काय, तर ह्याच्यातून काय होत असतं, वॉटर लॉस होत असतो. तर वॉटर लॉस हे संकन असल्यामुळे प्रिव्हेंट होतो. आणि दुसरं म्हणजे हे जे क्युटिकल आहे वॅक्सी लेअर जो आहे दॅट इज थिक. आता हे कोणामध्ये आहे, इट इज कॉमन इन सायकस अँड पायनस ट्रीज. का असतं असं, मेनली इन पायनस ट्रीज. थिक क्युटिकल आणि संकन स्टोमाटा हे जे आहे इट हेल्प्स टू रिड्यूस दी वॉटर लॉस. ओके, म्हणजे सायकसमध्ये काय पिन्नेट लीफ, पायनसमध्ये काय निडल लाईक लीव्स आणि थिक क्युटिकल आणि संकन स्टोमॅटा गार्ड सेल्स अशा खड्ड्यात आहेत संकन स्टोमॅटा. दीज आर द लीफ मॉडिफिकेशन्स. स्टेम कसं बघितलं, ब्रांच्ड अनब्रांच्ड. रूट कसे बघितले, कोरॅलॉइड रूट्स किंवा मायकोरायझा. कोरॅलॉइड कोणामध्ये, सायकसमध्ये. मायकोरायझा कोणामध्ये, पायनसमध्ये. स्टेम ब्रांच्ड और अनब्रांच्ड सायकसमध्ये, ब्रांच्ड पायनसमध्ये. आणि संकन स्टोमॅटा, थिक क्युटिकल, निडल लाईफ किंवा अजून लीव्ज कसे असतात तर सर्सिनेट. सर्सिनेट म्हणजे काय, तर यंग लीव्ज हे असे एक असं स्वतःभोवती गुंडाळलेलं असतं. ओके, सो दीज आर कॉल्ड एज सर्सिनेट लीव्ज. असं पण एक मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये असतं. आता व्हॉट इज द बेनिफिट, टू विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड विंड. हे खूप थंड प्रदेशात किंवा खूप गरम प्रदेशात किंवा वाढतात तेव्हा एक्स्ट्रीम टेम्परेचर, तिथली एक्स्ट्रीम ह्युमिडिटी किंवा एक्स्ट्रीम विंड यांना ॲडॉप्ट करता यावं, यांना विथस्टँड करता यावं. याच्यामध्ये हे लीव्ज डॅमेज होऊ नयेत यासाठी अशा प्रकारचे मॉडिफिकेशन्स असतात. काय विचारतील तुम्हाला MCQला, टू विथस्टँड विच कंडिशन्स, तर एक्स्ट्रीम टेम्परेचर, एक्स्ट्रीम ह्युमिडिटी आणि विंड. ह्या तिन्हीला हे करण्यासाठी ह्याच्यामध्ये हे सगळे ह्या तिन्हीला विथस्टँड करण्यासाठी हे तिन्ही मॉडिफिकेशन्स असतात. एक्स्ट्रीम टेम्परेचर, एक्स्ट्रीम ह्युमिडिटी अँड विंड. सायकसमध्ये पिन्नेट लीव्ज असतात आणि ते सर्सिनेट असतात फॉर फ्यू इयर्स. कोनिफर्स, निडल लाईक लीव्ज, रिड्यूस सरफेस एरिया, देअर थिक क्युटिकल अँड संकन स्टोमॅटा ऑल्सो हेल्प टू रिड्यूस वॉटर लॉस. आता रिप्रोडक्शन. तर ह्याचे लीव्जमध्ये स्केली लीव्ज आणि फोलिएज लीव्ज असे दोन प्रकार असतात. स्केली लीव्ज म्हणजे हा जो कोन आहे त्या कोनच्या आतमध्ये असतात ते दे आर मॉडिफाईड लीव्ज. आणि फोलिएज लीव्ज म्हणजे हे बाहेरचे जे लीव्जसारखे आहेत दे आर फोलिएज लीव्ज. आणि ह्या जो कोन आहे त्याच्यामध्ये जे आहे दे आर ऑल्सो मॉडिफाईड लीव्ज, तर ते आर स्केल लीव्ज. सो 2 टाईप्स ऑफ लीव्ज आर देअर, फोलिएज लीव्ज आणि स्केल लीव्ज. आता ह्याचं जे रिप्रोडक्शन आहे तर ह्याच्यामध्ये कोन्स असतात. व्हॉट इज कोन, सो दिस इज अ कोन. हे कशाचं बनलेलं आहे तर इट इज मेडअप ऑफ मॉडिफाईड लीव्ज. इट इज मेडअप ऑफ मॉडिफाईड लीव्ज. आता ह्या कोन्समध्ये धीज प्लांट्स आर हेटेरोस्पोरस. म्हणजे काय तर फिमेल कोन आणि मेल कोन वेगळे वेगळे असतात. सो दे आर हेटेरोस्पोरस. हां, सी दिस इज मेल कोन अँड दिस इज फिमेल कोन. फिमेल कोन एवढा ऑर्गनाइज्ड नाही आहे, मेल कोन इज लाईक दिस ऑर्गनाइज. सो मेल आणि फिमेल असे कोन असतात. सो मेल फिमेल वेगळे वेगळे कोन असल्यामुळे दे आर नोन ॲज हेटेरोस्पोरस. म्हणजे मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर असे वेगळे वेगळे तयार होतात. आता काही काही ट्रीजमध्ये दोन्ही हे आणि हे कोन एकाच ट्रीवर तयार होतात, बॉर्न ऑन
सेम ट्रीज. एक्झाम्पल आहे पायनस, किंवा कधी कधी डिफरंट ट्रीजवर तयार होतात, जसं की इथं दाखवले सायकस ट्री आहे, तर मेल सायकस ट्री आणि फिमेल सायकस ट्री वेगळे वेगळे असतात. दिस इज मेल सायकस ट्री, दिस इज फिमेल सायकस ट्री. तर सायकसच्या ट्रीज ह्या वेगळ्या वेगळ्या असतात, मेल वेगळं असतं, फिमेल वेगळं असतं. पण पायनसमध्ये हे दोन्ही कोन्स एकाच ट्रीवर तयार होतात. सो इन सायकस ट्रीज मेल आणि फिमेल कोन वेगळ्या वेगळ्या ट्रीवर, म्हणजे मेल सायकस फिमेल सायकस वेगळ्या वेगळ्या ट्रीज असतात. पायनसमध्ये दोन्ही कोन्स एकाच ट्रीवर तयार होतात. आता ह्या कोनलाच काय दुसरं नाव आहे, स्ट्रॉबेरी. द कोन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्ट्रॉबेरी. आता मायक्रोस्पोरॅन्जिएट म्हणजे काय, तर मेल स्ट्रॉबेरी किंवा मेल कोन. त्या कोनचं नाव काय आहे, मायक्रोस्पोरॅन्जिएट. त्या कोनचं नाव काय आहे, मायक्रोस्पोरॅन्जिएट. ओके. आता ह्या मायक्रोस्पोरॅन्जिएटमध्ये काय आहेत, हे जे लीव्ज आहेत त्यांना म्हणायचं मायक्रोस्पोरोफिल. ह्या मायक्रोस्पोरॅन्जिएटमध्ये हा जो कोन आहे ह्याच्यामध्ये अशा लीव्ज आहेत, यांना काय म्हणायचं, सो देर आर मॉडिफाईड लीव्ज. हे जे लीव्ज आहेत ह्या लीव्जना म्हणायचं स्पोरोफिल. मग त्या मेल कोनमधल्या असल्या की मायक्रोस्पोरोफिल. मी सांगितलं PHYLL फिल म्हणजे लीफ ना म्हणतात, तर स्पोरोफिल. मायक्रोस्पोरॅन्जिएट आहे फॉर एक्झाम्पल, मेल कोन म्हणजे मायक्रोस्पोरॅन्जिएट किंवा मेल स्ट्रॉबेरी म्हणायचं याला. या कोनचं नाव आहे मेल स्ट्रॉबेरी. आणि ह्याच्यामध्ये आज ज्या मॉडिफाईड लीव्ज आहेत त्यांना म्हणायचं मायक्रोस्पोरोफिल. आता हे कसे आहेत, स्पायरली अरेंज्ड आहेत. आता कधी कधी लॅक्स असतात किंवा कधी कधी कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात. कधी कधी लॅक्सली अरेंज्ड. हे जे मायक्रोस्पोरोफिल आहेत हे कधी कधी लॅक्स असतात, कधी कधी कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात. ओके. तर हे जे कोन आहे आपण ह्याच्यामध्ये, सो मायक्रोस्पोरॅन्जिएट ह्याच्यामध्ये आहे एक मायक्रोस्पोरोफिल. आता ह्या मायक्रोस्पोरोफिलच्या आत आहे मायक्रोस्पोरॅन्जियम. इट इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरॅन्जियम. मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणजे अशी सॅक की ज्याच्यामध्ये मेल गॅमेट तयार होणार आहेत. इट इज द सॅक. त्याच्यामध्ये मायक्रोस्पोरॅन्जिया किंवा मायक्रोस्पोर्स तयार होणार आहेत. इट इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरॅन्जियम. इट इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरॅन्जियम. आणि ह्या मायक्रोस्पोरॅन्जियममध्ये मायक्रोस्पोर्स, स्पोर्स म्हणजे पोलन ग्रेन्स, मायक्रोस्पोर्स म्हणजे पोलन ग्रेन. हे सगळं मेल कोनचं चाललेलं आहे. दॅट्स ऑल अबाउट मेल कोन. काय म्हणायचं मेल कोनला, मायक्रोस्पोरॅन्जिएट. मेल कोनला म्हणायचं मायक्रोस्पोरॅन्जिएट. त्याच्यामधले जे लीव्ज आहेत त्याला म्हणायचं मायक्रोस्पोरोफिल. मायक्रोस्पोरोफिल. त्याच्यातली आज जी एक एक सॅक आहे त्याला म्हणायचं मायक्रोस्पोरॅन्जिया. मायक्रोस्पोरॅन्जिया. ओके. ही जी सॅक आहे मायक्रोस्पोरॅन्जिया. आणि त्याच्या आत काय तयार होतात, मायक्रोस्पोर्स तयार होतात. ह्याच्या आत काय तयार होतात, मायक्रोस्पोर्स म्हणजेच पोलन ग्रेन्स तयार होतात. सो देअर आर मायक्रोस्पोर्स विच आर प्रेझेंट इन मायक्रोस्पोरॅन्जिया which are present on microsporophyll. जे leaf like आहे that is microsporophyll. This microsporophyll is present in the cone called as microsporangiate. Okay. So हे स्ट्रक्चर झालं मेल कोनचं. मायक्रोस्पोरॅन्जिएट आहे. या मायक्रोस्पोरॅन्जिएटमध्ये लीफ्स आहेत त्यांना म्हणायचं मायक्रोस्पोरोफिल. त्याच्या आतमध्ये एक सॅक आहे त्याला म्हणायचं मायक्रोस्पोरॅन्जिया. आणि या मायक्रोस्पोरॅन्जियाच्या आत जे स्पोर्स तयार होतात त्यांना म्हणायचं मायक्रोस्पोर्स. आता ह्याच्यामध्ये काय असतात, मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात. ही ह्या प्लांटची गॅमेटोफायटिक. हे अख्खं प्लांट स्पोरोफायटिक आहे आणि इथं आत जे तयार होते इट्स गॅमेटोफायटिक पार्ट. ओके. आणि खूप छोटा आहे हा. आपण बघितलं थॅलोफाईट ब्रायोफाईटमध्ये अख्खी प्लांट बॉडीज गॅमेटोफायटिक असते आणि त्याच्या अंगावर स्पोरोफाईट तयार होत असतं. इथं अख्खं प्लांट स्पोरोफायटिक आहे आणि ह्याच्यावर रिड्यूस्ड असं गॅमेटोफायटिक छोटीशी स्टेज आहे जी ट्रीच्या काही काळ त्या ट्रीवर असते. सो गॅमेटोफायटिक स्टेज इज हायली रिड्यूस्ड अँड कन्फाईन टू लिमिटेड नंबर ऑफ सेल्स. आता ह्याच्यामध्ये काय तयार होतात, मायक्रोस्पोर्स तयार होतात.
म्हणजे पोलन ग्रेन्स तयार होतात. दॅट्स ऑल अबाउट मेल कोन्स.